विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। जय परममहंता जीवदेहातिरिक्ता जय हत भवदर्पा सच्चिदानन्दरूपा जय सुरवरयुक्ता ज्ञान विज्ञानवन्ता जय गुणगणदीपानन्त धर्मे स्वरूपा वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्री गोपाल कृष्ण महाराज। कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय कवी कुलाचार्य महंत श्री खमनीकर बाबा, आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर परमपूजनीय महंत श्री जामोदेकर बाबा, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री अमृते बाबा, माझे मित्र परमस्नेही आदरणीय श्रद्धेय महंत श्री खाडे बाबा, दुसरे परमस्नेही आदरणीय श्रद्धेय महंत श्री हरबाज बाबा, या कार्यक्रमाचं संयोजन ज्यांनी केलेलं आहे ते आदरणीय श्रद्धेय महंत बामेराज बाबा, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे आदरणीय श्रद्धेय महंत श्री बाबुळगावकर बाबा, निजामाबाद मंदिराचे संचालक बाबा, त्याचप्रमाणे वसमत या मंदिराचे संचालक बाबा, बरेच प्रतिष्ठित मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। अंबाळीचे बाबा आहेत, दुरई पिंपळगावचे बाबा आहेत, चिंतनेचे संघटक नांदेड जिल्ह्याचे भीमराव पाटील, आपल्या कार्यक्रमाला सुंदर संचालन करणारे मानव संप्रदायातील सुप्रसिद्ध शाहीर, ज्यांच्या मठातून मी नाश्ता करून आलो ते आदरणीय श्रद्धेय मोघाळीचे शाहीर। त्या मंदिराचं पहिल्यापासून मला आकर्षण होतं, कारण शाहिरी या कवितेच्या प्रांतामध्ये ज्यांनी आपलं नाव कमवलं ते जयदेव बाबा यांचं ते गाव। साहित्य क्षेत्रातील आखाडा म्हणजे शाहिरी, कारण प्रश्नोत्तराचं प्रवचन करणं गोष्ट वेगळी, इथं हार बी नसते जीत बी नसते, जमलं तर जीत असते पण हार कधी वाटायला येत नाही। पण शाहिरीचा कार्यक्रम करणं ही गोष्ट सोपी नाही। अचानक उद्भवलेल्या प्रश्नाला तेवढंच ताडक्याबाद उत्तर देणं हे क्रिकेटच्या खेळासारखं होतं। ते आता क्रिकेटचा खेळ शरीरातून प्रकट होतो, तो मनातून प्रकट होणारा खेळ होता। तिकडून आलेला चेंडू तितक्याच पद्धतीने बॅटने टपोरा देऊन उडवणं ही गोष्ट साधी नव्हती। आपले चेंडू येतात, बॅट अगोदर हलते, चेंडू स्टंप उडून जातो, किंवा चेंडू स्टंप उडून दिल्यानंतर आपली बॅट सरकायला लागते, असं नसतं। आणि म्हणून शाहिरीच्या प्रांतात मी नसलो तरी मला शाहिरीबद्दल आकर्षण असण्याचं कारण आहे की तिथं तल्लख बुद्धीचं आणि समाज सूचकतेचं काम असतं। तिथे गेल्याबरोबर मी शाहिरांना विचारलं की तुमच्याकडे काही बाळ असेल तर प्रकाशित करा, आणि शक्य होत असेल तर माझ्याकडे त्याचं संपादन मी करतो। ते आदरणीय शाहीर, कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि श्रद्धेय संत महंत आणि तपस्विनी माता भगिनी, प्रचंड संख्येने उपस्थित झालेले सश्रद्ध बंधू आणि भगिनी, माझे स्नेही खामणीकर बाबा यांनी मंदिराच्या संदर्भामध्ये अतिशय चांगलं विवेचन केलेलं आहे। आणि आपण मंदिरासारखं व्हावं, आपणच मंदिर बनवावं, आपणच मंदिरासारखं व्हावं, हा सल्ला त्यांनी अतिशय चांगला आपल्याला दिलेला आहे। आपण कोणासारखं तरी होत असतो। आपण व्यवहारामध्ये बघतो की आपण
एक तर माणसासारखं होतो किंवा आपण एक संतासारखं होतो, आपण आचार्यासारखं होतो, कदाचित आपण पशुसारखं होतो, कधी आपण डुकरासारखं होतो, कधी मांजरासारखं, तर कधी आपण जनावरासारखं कुठल्या ठिकाणी असतो. आणि म्हणून तुकडोजी असं म्हणाले की जंबूक मेंढ्या कुत्रे डुकरे मिळे बहुत पण काय करू. माणसं तर दिसतात मला, पण ते कशासारखे झालेले आहेत, कोल्यासारखे झालेले आहेत, मेंढरासारखे झालेले आहेत, काही कळत नाही. पण असं एकदा काही असा चमत्कार घडला की लोक पळायला लागतात, सारखे पळतात, कधी इकडून कधी तिकडून सारखे पळतात. विवेकाचं अधिष्ठान नसलेला समाज हा कचऱ्यासारखा, कचऱ्याला आधार नसल्यासारखा पळतो. विवेकाचा दोरा नसलेला पतंग कटल्यानंतर तो भटकतो, असं माणसाचं जीवन. त्याला विवेकाचं अधिष्ठान नाही तर तो भटकत असतो. तुम्हाला पतंगासारखं व्हायचं का तुम्हाला कचऱ्यासारखं व्हायचं की तुम्हाला सूर्यासारखं व्हायचं, तुम्हाला कसंही होता येतं, कसंही होता येतं तुम्हाला. आणि तुम्ही नाही ठरवलं तर तुम्ही होत असता. मग तुम्ही ठरवून का होत नाही? नाही ठरवलं तरी आपण कशासारखं तरी होत असतो. दारू पिऊन आपण गटारात पडतो त्यावेळेस आपण डुकरासारखं होत असतो. कुठेतरी बेईमान होतो त्यावेळेस आपण कुत्र्यासारखं होत असतो. कदाचित प्रामाणिक राहतो त्यावेळेस कुत्र्यासारखं आपण होत असतो. जगातली सगळी चांगली हिरवळ सोडून आपण उकरड्यावर जेव्हा चालत असतो त्यावेळेस आपण गाढवासारखे होत असतो. परत परत चुका होणे आपल्याला सुचत नाही. काही कुत्र्यांना कुठं काय सुचतं. रोडवर ज्यावेळेस गाड्या येतात त्यावेळेस कुत्र्याचे पिल्ले ते गाडी मागे पळतात. म्हातारे कुत्रा नाही पळत, त्यांना अनुभव असतो. मग ते त्यांना म्हणत असते ना रे काही ठरवून काही फायदा नाहीये. आम्ही खूप पळायचो, एकदा माझाही पाय मोडला होता आणि त्या मोटरसायकल सापडली बी तिला डसून बी काही फायदा नाही, तिला चावूनही काही फायदा नाही, त्या टायरला काही स्वाद नाही, काही रक्त नाही, अशी काही सभा घेत नाही. झालं असतं तर सभा घेतली असती तर कुत्रे सगळे पळायले नसते, पूर्ण असतं. आणि म्हणून अशा तऱ्हेने आपणही कुठेतरी धावतो, विनाकारण आपण धावतो, कुठल्या तरी गर्दीत सहभागी होतो, कशाला तरी चांगलं म्हणतो. हे पशुत्वाकडे जे आपलं सरक नाही ना, आपण कसे तरी होत असतो. तुम्ही स्वतःला रोखू शकत नाही. तुम्ही शांत बसून राहिले, काहीच नाही केलं, तुम्ही अजगरासारखे झाले, कशासारखे तरी तुम्ही झाले. तुम्ही विषारी होत असता. झाला कधी माणूस विषारी? कधी काळी विषारी साप होता, कधी काळी विषारी पिसाळलेलं कुत्र होतं, ते चावलं की भीती वाटायची. कधीतरी खाणारा वाघ होता, याची सगळी भीती वाटायची. पण आज ते सगळे संपले. आज वाघ नाही, साप चावला ते आपण दवाखान्यात गेलो तर आपण मरत नाही, खात्री. पिसाळलेलं कुत्र 15 दिवसापर्यंत असं जगत नाही. माणसं निर्भय व्हायला पाहिजे की नाही? कुठे झाले निर्भय माणसं? कारण माणसं पिसाळलेल्या कुत्र्यासारखे झाले, माणसं सापापेक्षा विषारी झाले, सापापेक्षा विषारी झाले माणसं. आणि म्हणून एखाद्या यमुनेच्या अनुभवामध्ये प्रदूषण निर्माण करतो, पाणी विषारी बनवतो. तिथे येणारे जनावर पाणी पिऊन बेशुद्ध पडतात, मरतात. गोपाळ पाणी पितात आणि बेशुद्ध पडतात. आणि तिथे एखादा कृष्ण येतो आणि ते प्रदूषण निर्माण करणाऱ्या त्या यमुनेमधल्या त्या सापाला पळवतो आणि यमुनेला प्रदूषण मुक्त करतो. माणसाला कृष्णही होता येतं, माणसाला कालिया सुद्धा होत आहे. तर तुम्ही काय व्हायचं ठरवलं? हा सगळा प्रश्न आहे. तुम्ही काय व्हायचं ठरवलं? यमुनेचा एक डोह खराब झालेला कृष्णाला सहन नाही झाला. आज अख्खीच्या अख्खी यमुना खराब झालेली आहे, आम्ही तयार केलेली. कोण झालो आम्ही? जंगल साफ केले आम्ही, सांभाळले जनावरांनी, अणु तयार केला, अणुबॉम्ब तयार केला आम्ही. साप आणि कुत्र जास्त लोकांना चावत नाही, आम्ही एकाच वेळेला स्फोट करतो आणि लाखो लोकांना खलास करतो. आपण काय व्हायचं हे ठरवणं महत्वाचं आहे. तुम्ही हिटलर होऊ शकता, तुम्ही कबीर होऊ शकता, तुम्ही ज्ञानेश्वर महाराज होऊ शकता, तुम्ही साई होऊ शकता, तुम्ही कसाई होऊ शकता. जो जे वांछील तो ते राहो प्राणी जात. काय सुंदर, काय कल्पना सुंदर आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदान मधल्या ह्या ओळी
इतक्या ताकदीच्यामुळे की जग बदललं तरी याचा आशय बदलत नाही आणि जग कालबाह्य झाल्यानंतर हे कालबाह्य होत नाही. सगळं मरतं काही शिल्लक नाही. माणूस जन्माला आला, माणूस मेला, हे नाही महत्वाचं, पण एखादा पंथ जन्माला येतो, पंथ मरून जातो. कितीतरी पंथ जगामध्ये जन्माला आलेले मरून गेले. कितीतरी ग्रंथ जगामध्ये जन्माला आले, सगळं जग त्या ग्रंथाच्या हिशोबाने चाललं. मनुस्मृतीचा सल्ला घेऊन सगळं जग चालत होतं, मनुस्मृती मरून गेली. ग्रंथ मरून जातात, पंथ मरून जातात, धर्म विकलांग होतात, विचार विकलांग होत. तुम्ही पेरलेलं धान्य एक वर्षभर तुम्हाला पुरतं, तुमच्या शरीराला जगवतात, वर्षानंतर पुरत. तुम्ही बांधलेलं घर 100 वर्ष फार झालं तर. निर्माण झालेले किल्ले 100-150 वर्ष टिकले, नंतर वटवागुळे राहायला गेले आणि माणसं पाहायला गेले, माणूस तिथं राहत नाही, मेले. ते मेले. विचाराची पेरणी केल्यानंतर विचाराची पेरणी शेकडो वर्ष टिकते. 700 वर्ष होऊन गेलं तरी ही ओळ कशी जिवंत आहे आणखी. जो देव म्हणशील तो त्याला हो प्राणी जात. तुम्ही जी अपेक्षा कराल ते तुम्ही होऊ शकता. तुम्हाला मंदिर व्हायचं की तुम्हाला उकिरडा व्हायचं, तुम्हाला जनावर व्हायचं की तुम्हाला माणूसच व्हायचं. सगळ्या माणसांचं मूलद्रव्य एक आहे, सगळ्या जीवांचं मूलद्रव्य एक आहे. कोळशाचं आणि हिऱ्याचं मूलद्रव्य एक आहे. हिरा त्याच मूलद्रव्यातून चमक घेऊन उठतो, भारताचा कोहिनूर होतो आणि इंग्लंडला त्याची गरज वाढते, मोह सुटतो. इंग्लंड देशामध्ये जातो आणि इंग्लंडच्या महाराणीच्या दरबारामध्ये शोभून दिसतो. त्याचाच भाऊबंद कोळसा कुठेतरी शेगडीमध्ये, कुठं चुलीमध्ये जळत असतो. दोघांचं मूलद्रव्य, तुमचं सगळ्यांचं, आमचं सगळ्यांचं मूलद्रव्य एक आहे. सगळ्यांचं मूलद्रव्य एक आहे. तुम्हाला हिरा व्हायचं की तुम्हाला कोळसा व्हायचं हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. मग तुम्ही कसे आहात हा प्रश्न आहे की आम्ही कसे आहोत सगळे. याचं उत्तर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये भगवान श्री चक्रधर स्वामींनी दिलेलं आहे. तुम्ही सर्वाधिकारी आहात, काहीही होऊ शकता. आणि या स्वामींच्या सूत्रावरचं भाष्य म्हणजे ही ज्ञानेश्वर महाराजांची ओवी, जो जे वांछील तो त्याला हो प्राणी जात. केवढा मोठा समन्वय या दोन संप्रदायाचा, फार मोठा समन्वय आहे. या ओवीला जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान आहे चक्रधर स्वामींच्या सूत्राचं. सूत्र गोड आहे लक्षात ठेवा. सूत्र छोट्या आकारामध्ये असतं, कमी जागेमध्ये सुंदर इमारत उभी करावी अशा तऱ्हेने सूत्राचं चमक असते, सूत्राचं सौंदर्य असतं. आणि म्हणून तुमचं होणं हे पूर्ण तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या क्षमतेवर, तुमच्या इच्छाशक्तीवर, तुमच्या कार्यशक्तीवर हे सगळं अवलंबून आहे. चक्रधर स्वामी परत आणखी तुम्हाला सांगतात की तुम्ही सर्वाधिकारी म्हणजे तुमच्यामध्ये चुंबकत्व आहे, इच्छाशक्ती. आणि चुंबकत्व महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आपण आपल्याला ओळखलेलं नसतं, ही सगळ्यात मोठी दुष्काळ आपली, सगळ्यात मोठे दुष्काळ. आणि याला म्हणतात अज्ञान. तुम्ही तुम्हाला ओळखला नाही हे अज्ञान. तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त जीवन अज्ञानानं बर्बाद झालेलं आहे. परवा एक ठिकाणी मोबाईल केला मी, मला गरजेचं काम होतं. पेशंट दवाखान्यामध्ये होता, त्या डॉक्टरचे मित्र होते, त्यांना फोन लावायचा होता. फोन होता माझ्याकडे पण 9च अंक होते. परत लावत होते, अपुरा फोन आहे म्हणून सांगत होता. एकच अंक कमी होता फक्त, तो ते एकच कमी होता, मला सापडत नव्हता. बेचैन झालो. 1-1.5 तास त्याच्यामध्ये गेला. होता एकाच अंकाचं मला अज्ञान होतं, फक्त एकाच अंकाचं अज्ञान. 9 अंकाचं मला ज्ञान होतं. परेशान झालो, पण अज्ञानाने अडचण आणली. 9 अंकाचं ज्ञान अपुरं झालं, कारण एका अंकाचं ज्ञान मला नाहीये. तिथे मी अडचणीमध्ये आलो. पेशंट दागावला, खूप पश्चाताप झाला. ज्याला फोन लावायचा त्याची नंतर भेट झाली. मला डॉक्टर किती परेशान झालो, तुमचा फोनच लागत नव्हता. म्हटले कसा लावला फोन तुम्ही? मग त्यांना मी दाखवला. ते म्हटलं आणखी त्यात एक 9 मिसळला असता तर फोन लागला असता. एका अंकाचा अज्ञान तर एक माणूस मेला. तुमच्या आमच्या जीवनामध्ये एवढं मोठं अज्ञान आहे. पिढ्यानपिढ्या खपल्या, पिढ्यानपिढ्या अंधश्रद्धेमध्ये पिढ्यानपिढ्या गेल्या, फसत गेलो आपण.
अर्ध्यापेक्षा जास्त जीवन तुम्ही तुम्हाला ओळखलं नाही म्हणून गेलं. अर्ध्यापेक्षा जास्त उरलेलं जीवन तुम्ही तुम्हाला चुकीचं ओळखलं म्हणून गेलं. ओळखलं तुम्ही पण चुकीचं ओळखलं. तुमचा जन्म झाला त्यावेळेस तुम्ही कोरं होते, नंतर तुमच्या कानात टाकलं तू हिंदू आहेस, नंतर तुमच्या कानात टाकलं तू मुसलमान आहे, नंतर तुम्ही मुसलमान म्हणून जगायला लागले, नंतर तुमच्या कानात टाकलं तुम्ही महानुभाव आहे, नंतर तुमच्या कानात टाकलं तुम्ही पाटील आहे, नंतर तुमच्या कानामध्ये टाकलं तुम्ही माळी आहे. एक एक गोष्ट तुमच्या कानामध्ये टाकत गेले आणि हे जग तुम्हाला विचलित करत गेलं आणि तुम्ही मुळापासून बाजूला झाले. तुम्ही जीव आहे हे तुम्ही विसरले. पुन्हा श्रीच्या गदा स्वामींना सांगावं लागले की तू जीव आहेस. आम्ही जीव नाही, आम्ही हे विसरलो आणि पार विसरून गेलो. अंधार अंधार झाला त्या बाबतीत. मी शेतकरी आहे, मी कलाकार आहे, मी प्रवचनकार आहे, मी आचार्य आहे, मी डॉक्टर आहे, मी वैद्य आहे, मी इंजिनियर आहे, याच्यात आपण जगत गेलो. नंतर मी पप्पा आहे, नंतर मी मुलगा आहे, नंतर मी आजोबा आहे, नंतर फक्त माझा फोटो शिल्लक आहे, नंतर मी स्मशानात गाडला गेलो, मी जाळला गेलो. खरं कोण होतो आपण हे सगळं विसरलो. आपण कोण आहे ही माहिती आहे आपल्याला, पण अत्यंत चुकीची माहिती आहे, फार मोठी चुकीची माहिती. अर्ध जीवन तुमचं अजिबात माहिती नसल्यामुळं वाया गेलं. अर्ध जीवन तुमचं चुकीची माहिती असल्यामुळं वाया गेलं. चुकीच्या माहितीला परेशान कशी होते, अज्ञानाला परेशान होते. मोबाईलचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगितलं. आणि चुकीची माहिती म्हणजे गैरसमज, याला शास्त्रीय भाषेमध्ये अन्यथा ज्ञान म्हटलेलं आहे. त्यांना माणसाची नुकसान कशी होते तुम्हाला एक उदाहरण देऊ सांगतो, बरं वाटत तुम्हाला कर्मली की. उदाहरण असं की आमच्या कार्यक्रमात एका शहरामध्ये 5,000 लोक होते. मोठं मंगल कार्यालय होतं, पण संडास 4च होते. सकाळी उठल्यानंतर जेवणाची व्यवस्था चांगली असते कार्यक्रमामध्ये. गोडधोड माणूस जास्त खातो. सकाळी उठले की सगळ्यांना घाई असते, प्रत्येकाला घाई असते, एकाच कामाची घाई असते. त्याच्यानंतरची सगळी कामं असतात. ती घाई असते संडासला जायची, टॉयलेटला जायची. उठल्यावर माणूस कोणी बिडी ओढतो, कोणी तपकीर लावतो, कोणी तंबाखू खातो, त्याला फोर्स मिळाला पाहिजे असं काहीतरी गैरसमज असल्यामुळे आणि जातो आणि त्या रांगेमध्ये उभा राहतो. 4 संडासच्या समोर 4 रांगा होत्या. एका रांगेमध्ये मी बी होतो. कुठलाही मोठा बाबा असला तरी त्याला तिथं राहावंच लागतं, त्या बापाला सुटत नाही. रेशन कार्डामध्ये लाज वाटलाय, काय जमीन आहे, काय मागे आहे, काय गाडी आहे, काय वजन आहे. आता लक्षात मुलीचा पश्चाताप व्हायला लागला तुम्हाला सुनबाईचा. त्यावेळेस दिसली तर मुलगा गाणं म्हणत होता, रेशमी फेसरवती आखे तुझे देखलं, असं मुलगा गाणं म्हणत होता. आता तिला चहा बी जमत नाही, पांढऱ्या बाईची कुठून आली कोणाच झाला पश्चाताप. पण कशामुळे पश्चाताप झाला? चुकीचा समज असल्यामुळे. मित्रांनी तुम्हाला फसवलं. हॉटेलमध्ये जातो बेटा, आलूवडा सांगतो, सोनपापडी सांगतो, भजे सांगतो, चहा सांगतो, अगोदर खातो, निघून जातो, बिल आपल्याला द्यायला लावतो. आलं लक्षात? फसवलं ना मित्राने. आतापर्यंत काय वाटलं? चुकीचं वाटलं. अर्धा गैरसमज. 2 गोष्टीमुळे आपलं जीवन वाया गेलं. 2 गोष्टीमुळे आपण आपल्याला ओळखलेलं नाही, आपल्यातली क्षमता आपण ओळखलेली नाही. आजच्या दूरदर्शनच्या काळपासून मी बातम्या ऐकत असाल की कर्नाटक मधला एक बीजेपीचा मंत्री आत्महत्या करतोय आणि त्याने फाशी घेतली आणि तो आता दवाखान्यामध्ये बेडवर आहे, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताय. हा आत्महत्या करतो. मंत्री झाल्यानंतरही तुम्ही मरायच्या तयारीमध्ये आहे, तर तुम्ही तर सामान्य माणसं आहे. एक माणूस आत्महत्या करतो मंत्री पदावरून आणि एक फूट पाडवाचा माणूस हातापायाचे बोट झडलेले आणि तो संघर्ष करतोय, तो जगतोय. 2 माणसामधलं अंतर तुम्ही निर्माण करणार. 2 माणसं समजून घेणार. तो कोणासारखा आहे? तो मंत्री कोणासारखा आहे? किड्या माकोड्यासारखा सुद्धा नाहीये तो. अर्धा तुटलेला मुळा बिना ट्रॉलीचं ट्रॅक्टर पळावं तसा पळतो. तो मरत नाही. तुला मरणारा रोग आला का? कुठलं संकट आहे तुझ्यावर? अरे तुझं पाहून शेतकरी आत्महत्या करताय, तुझं पाहून करताय. त्यांच्यासमोर एक असा आदर्श पाहिजे, जीवन इच्छाशक्ती जागृत करणारा, तिच्यामधलं चुंबकत्व समजून सांगणारा माणूस म्हणून तू आहेस. नेता म्हणजे साधी गोष्ट आहे का? मोठवणं साधी गोष्ट नाही. मागच्यांना जगण्याची क्षमता निर्माण करण्याची एक पात्रता असावी लागते तुमच्याकडे. त्याच्यात ती पात्रता असावी लागते.
मागे एक मुख्यमंत्री अपघाताला वारले कर्नाटकमध्ये. किती लोकांनी आत्महत्या केली. केवढा मोठा माणूस असेल तो, केवढा प्रेम दिला असेल लोकांनी, किती प्रेम दिला असेल. काही ठिकाणी आत्महत्या करतात. मुख्यमंत्री आत्महत्या का करत नाही म्हणून लोक आत्महत्या करतात. पण इथं अपघातात गेलेल्या माणसावर प्रेम असलेल्या लोकांनी आत्महत्या. असा एक आदर्श, अशी एक ताकद. तुम्हाला काय व्हायचं हा एक महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला व्हायचं, तुम्हाला होता काय येत नाही, ही जी अडचण आहे, ही अडचण तुम्ही समजून घ्या. तुम्हाला होता काय येत नाही याचं कारण आहे की तुम्हाला ओळखलेलं नाही. तुम्हाला ओळखलेलं नाही म्हणून तुम्हाला ते होता येत नाही. आपण आपल्याला ओळखणं महत्वाची गोष्ट, लक्षात ठेवा. तुमची क्षमता ओळखणं महत्वाचं. रामचरित्रामध्ये रामायणामध्ये असलेली पात्र चांगले अभ्यासा. रामाला स्वतःची क्षमता माहिती आहे आणि म्हणून श्रीरामाने जे प्रेम केलं लोकांवर, अरे आम्हाला माणसांचं संघटन जमवता येत नाही. जे आम्हाला म्हणतात तू मागे बढो, तेच आडवे येतात, आम्हाला त्रास देतात. कसं संघटन जमवलं असेल रामाने? माणसं तर जमा केलीच, वानरांचं संघटन केलं, वानरही जमा केली. अस्वलाचं संघटन केलं, जामवंत जमा केला. पक्षाचं संघटन केलं, जटायूचं संघटन केलं. अरे का पाखराने असं प्रेम करा की सीतेचं हरण करत असताना रावणासोबत त्यांनी लढाई केली. हे संघटन कौशल्य रामामध्ये आहे. फार मोठी गोष्ट. संघटन कौशल्य रामच गुलाम. समुद्राच्या पलीकडे गेलेली सीता रामाने सुरक्षित वापस आणली. हनुमंताला हाताशी धरून सीता सुरक्षित वापस आणली. शिवाजी महाराजांची तरवार इंग्लंडमध्ये आहे. 20 वर्षापासून आम्ही ऐकतोय की ती तरवार आम्ही वापस आणतोय. जड वस्तू आहे ती, आणखी आम्ही आणू शकलो नाही. रामायणासाठी तुम्ही अभ्यासा, शिकायची उद्योगशीलता, संघटन कौशल्य आणि प्रेम कसं असतं तुम्हाला रामाकडून शिकावं लागेल. महानुभाव संप्रदायाचे उपदेश असले तरी तुम्ही ईश्वर कोणाला माना, एक महापुरुष, एक संघटक हे म्हणून तर तुम्ही मानाल की नाही. तिथे गेलेला हनुमंत सगळं सोनं सोनं दिसलं. आपला माणूस तिथे जरी गेला असता तर म्हटलं असतं भिकार रामाकडे काय शिल्लक आहे, तोच फळ खातोय, मन भटकतोय, काय मजा इथं, किती सोनं इथंच आपण रमावं आणि रामाच्या सहवासामध्ये राहावं. वाटलं असतं की नाही? इलेक्शन पिरियड मध्ये तुम्ही पक्ष बदलता की नाही? इलेक्शन पिरियड मध्ये तुमची किंमत ठरवता की नाही? तुम्ही 500 रुपये 1000 रुपये ठरवताय तुम्ही किंमत. कोण तुम्ही ओळखलेलं नाही. तुम्ही एक अशी एक पिल्लार वस्तू आहे, अशी एक जडशक्ती आहे. तुम्ही जग तुम्हाला विकत नाही घेऊ शकणारी प्रचंड ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्ही नाही ओळखले म्हणून तुम्ही स्वस्त भावामध्ये विकता स्वतःला. स्वस्त भावामध्ये. अरे तुम्ही चहाच्या कपाला सरकताय, तुम्ही एका बिडीमध्ये तुमचं मत बदलताय. तंबाखूचा एक विडा पुरेसा आहे तुम्हाला. एका चहाच्या कपामध्ये ब्रेड भिजून खावं इतके तुम्ही आम्ही कच्चे आहोत, इतके आम्ही कच्चे आहोत असं नाहीये. एक तुमच्यामध्ये पीळ आहे. अरे म्हणून लंकेमध्ये गेल्यानंतर सोन्याचा मोह मारुतीला झाला नाही असं एक सेवक निर्माण करणं आमचं काम आहे. सोन्याचा मोह नाही झाला मारुतीला. इलेक्शन पिरियड मध्ये कसे माणसं इकडून तिकडं सारखे पळत सुटतात. माणसं तर खूप दिसतात पण तिथं मारुती दिसत नाही. मारुती नाही दिसत, माणसं खूप दिसतात. आमच्याकडे एक सरपंच आहे, त्यांना म्हटलं लोक चिडले तुमच्यावर, अविश्वासाचा ठराव आणताय, पद सोडून द्या तुम्ही, पद सोडा सरपंच पद. ते म्हणजे मी नाही सोडत. अहो म्हटलं सोडून द्या, लोक गरम झाले, म्हणजे होऊ द्या गरम, मी नाही सोडत. अहो म्हटलं लोक चिडचिड करताय, ते म्हणजे मी गोचिड आहे, मी नाही सोडत. त्या जीवनाशी तुम्हाला एक संबंध प्रस्थापित करणं एक महत्वाची गोष्ट आहे, लक्षात, फार महत्वाची गोष्ट. त्या लोकांचे मंदिर त्यासाठी बांधलेले आहे आणि आम्ही फक्त मूर्तीकडे पाहतो, आम्ही कथेकडे पाहत नाही. त्या कथेला आमच्या जीवनाशी आम्ही जोडत नाही. तुम्ही आत्महत्याकडे सरकल्याचं कारण तुम्ही उदास आहात, तुम्ही अतृप्त आहात, असमाधानी आहात. त्यांच्याकडे नाही ते पदार्थ तुमच्याकडे नाही, त्या सुविधा तुमच्याकडे. कृष्णाकडे मोबाईल नाही, चक्रधराकडे मोबाईल नाही, ज्ञानेश्वराकडे मोबाईल नाही. तुमच्याकडे मोबाईल आहे, तुमच्याकडे टीव्ही आहे. जगातल्या बातम्या तुम्ही घर बसल्या ऐकू शकता. त्यांच्याकडे ती सोय नव्हती. तुमच्याकडे विमान आहे, आभाळातून फिरता, जमिनीतून फिरता. तुमचा दिमाग चांगला झालेला आहे.
हत्ती तुमच्यापेक्षा बलवान पण त्याच्या मानगुटीवर बसले, सिंह तुमच्यापेक्षा पराक्रमी त्याला पिंजऱ्यामध्ये बंद करून टाकलं. सगळी सृष्टी तुम्ही जवळ आणण्याचा प्रयत्न केला, पण ते तुमच्यामध्ये नाही. ती समाधानी तुमच्या आमच्यामध्ये नाहीये. त्या समाधानीला आम्ही पारखे झालो आणि म्हणून आम्हाला सुख नाही. आमच्या संसार बेचैन का, आमच्या कटकटी का, आमच्यामध्ये टेन्शन का, पूर्ण टेन्शन एकत्र झालेले आहे. त्यांच्या जीवनामध्ये टेन्शन नाही. एक वेळेस राम झाडाखाली बसलेले आहे, सीता जवळ बसलेली आहे. सीता रामाकडे, राम सीतेकडे पाहतात. दोघे झाडाखाली पाहतात. ज्या झाडाखाली बसले त्या झाडाखाली पाहतात. सीता रामाला म्हणते, झाड किती सुंदर आहे, किती चांगलं झाड आहे. या झाडाचा आधार, झाडावर जी वेली आहे ना, तिला त्या झाडाचा आधार आहे. राम म्हणाले, झाड कसलं सुंदर आहे, ते तर वाळून गेलंय, त्याला एक पान सुद्धा नाहीये. ते सजलं ना त्या वेलीमुळे सजलं. वेलीच चांगली आहे. दोघं झाडाबद्दल बोलत नाही, वेलीबद्दल बोलत नाही, एकमेकावर बोलतात, आरोपित करून बोलतात. संस्कृत ही रूपकामध्ये बोलणारी भाषा आहे. एकमेकाबद्दल बोलतात. आमच्या बायाही बोलतात काय. एखाद्या माणसाला शिवी द्यायची ना, कुत्र्याचं नाव घेतील, हे कुत्रे इथेच भटकत मेला, याला काही लाजच नाही. बोलतील, कुत्र्यावर बोलतील, मांजरावर बोलतील, कशावर बोलतील. सीता रामाचा संवाद चाललाय. दोघे एकमेकाचं कौतुक करतायत. ती म्हणते, ह्या झाडाचा आधार म्हणजे हे राम, तुमचा आधार मला आहे. राम म्हणतात, माझा आधार, मला एक सुद्धा पान नाहीये. अयोध्या हातातून गेली, भरत गाडीवर बसलाय. मी वनवासी झालो, शुष्क झालो, काय किंमत आहे माझी. तू असल्यामुळे, तुझी ती वेल असल्यामुळे, हिरवळ असल्यामुळे सुंदर दिसायला. ती म्हणते, नाहीये. खरं तर तिने म्हणायला पाहिजे, तुमच्या नादी लागले मी जनक पुत्री आणि एवढ्या श्रीमंत राजाची मुलगी, तुमच्या नादी लागले वाटोळ झालं माझं. माझं वय तरी काय हो 16 वर्षाचं, आणि तुमच्या सोबत मला वनात फिरावं लागलं. मला पश्चाताप होतो बाई, काय सांगू. आमच्या बाया म्हणतात, मला नाही चांगलं घर मिळणार होतं, पण इथं आले माझं सगळी दैना सुरू झाली. काही खरं नाही माझं. हे तर माझ्यामुळे तुमचं आहे, तुम्हाला कुठलीच अक्कल नाही, माझ्यामुळे तुमचं चांगलं म्हणतात की नाही आपल्या बाया म्हणतात. सीताने म्हणाली असं, सगळ्या सुविधा असून सुविधेवादी हे असं का म्हणते. हिला बसायला मोटरसायकल आहे, हिला 4 व्हीलर गाडी आहे, ही दिल्ली पार्टीचं बँक बॅलन्स चांगला, हिचा बंगला चांगला आहे, हे असं का म्हणते. ही का उदास, तिथं कुठलीच व्यवस्था नाही. जगामध्ये कुठलीच व्यवस्था नाही. ती खुश का. तोला ना थोडस मोजा ना. काळाचा अंतर लक्षात ठेवून मोजा. अरे खुशी मोजा, परिस्थिती मोजू नका, वातावरण नका मोजू, ते नका मोजू. तो बंगल्यामध्ये आहे तुम्ही मोजताय, तुम्ही झोपडीमध्ये आहे तुम्ही मोजताय. अरे पण तो बंगल्यातला रात्रभर प्यायचा नाही, पंख्याचा आवाज येतोय, 1-1.5 फूट उंचीच्या जागेवर झोपलेला आहे, झोपेची गोळी बी घेतलेली आहे, गुड नाईट बी लावलेला आहे. झोपेची गोळी घेऊन मासुली सारखा रात्रभर तळमळ करतो, त्याला झोप लागत नाही तो. आणि तुम्ही झोपडीमध्ये, आणि झोपेची फायरिंग मस्त आहे. तुम्ही जागेतला बदल सोडा, तुमच्या झोपेतलं सुख जे आहे हे इथलं महत्वाचं आहे ना. बनल्याशिवाय सीतेच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ती कौतुक करते नवऱ्याचं. तुम्ही नवऱ्याला चिडवता इथं. तुम्ही मला साडीच नाही आणली, फुलाची साडीच नाही आणली, 5,000ची साडीच नाही आणली, मला तुम्ही बोललेच नाही, मला तुम्ही लग्नालाच नेलं नाही आणि मागच्या सीटावर बसवलं. तुमची ही तक्रार गाडीमध्ये बसून ती झाडाखाली उन्हामध्ये बसलेली आहे, रामाचा कौतुक करते. हा जो जिव्हाळा आहे ना, हा जिव्हाळा तुम्हाला मरू देत नाही, लक्षात ठेवा. हा जिव्हाळा संपला. तेल संपलं. दोघं एकमेकाचं कौतुक करतात.
कौतुक करत असताना, तुम्ही प्रसन्न होत असताना, निंदा करत असताना तुम्ही उदास होत असता, बाईकडून भांडं खाली पडल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा राग येतो, नंतर तुम्ही शिवे देता, पहिल्यांदा तुम्हाला त्रास होत असतो, नंतर तुम्ही तिला त्रास देत असता. पहिल्यांदा तुमचा चेहरा लाल बंद होतो, ओठ दाताखाली येतात, थरथर करायला लागतात. हा पहिला त्रास तुम्हाला होतो आणि या त्रासातून पुढे त्रास तुम्ही देत असता. तुम्हाला इथे जर त्रास झाला आणि तुम्ही समजून गेला पडत असतं भांडण, डिलीट करून टाका त्या विषयाला, तुम्ही प्रसन्न होत असता. तुम्हाला काय व्हायचं क्षणाक्षणामध्ये ठरवता येतं. कुठल्या क्षणामध्ये तुम्ही काय असता. एखादा क्षण असा येतो की तुम्हाला राग येतो, तुम्ही एखाद्याचा खून करता, त्यावेळेस तुम्ही खुनी होत असता. एखादा असा क्षण येतो की कोणीतरी खून करत असता, त्यावेळेस तुम्ही त्याला वाचवत असता, त्यावेळेस तुम्ही खुनी असता, त्यावेळेस तुम्ही संरक्षण करत असता. घटना तीच क्षण वाढले की संदर्भ बदलत असता. तुम्ही आत्महत्या करता त्यावेळेस भ्यान असता, फाशी घेतो त्यावेळेस तुम्ही आत्महत्या करता, भगतसिंग फाशी घेतो त्यावेळेस शहीद होतो. देशासाठी शहीद होतो. घटना एकच आहे, संदर्भ बदललेले. कुठल्या खंड तुम्हाला व्हायचं काय हे महत्वाचं. तुम्हाला काय व्हायचं हे महत्वाचं आहे. काही होऊ शकता. तुम्ही एसी मध्ये बसून सल्ला देऊ शकता, पण चैत्र महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही रोडवर डांबरचं काम चालू असताना हातात गरम डांबर घेऊन तुम्ही काम करू शकता. तेही माणसं मरत नाही, तुम्ही मरत नाही. त्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे, तुम्ही विसरले द्या. तुम्ही विसरले, मी मरू द्या असं तुम्हाला वाटतं. काही मरत नाही. तुम्ही विसरले, तुमच्यातली क्षमता तुम्ही तुम्हाला ओळखलेलं नाही. तुम्हाला काय व्हायचं हे अवलंबून आहे. तुम्हाला मंदिर व्हायचं आहे. मंदिर होण्याच्या अगोदर तुम्हाला माणूस व्हायचा आहे. माणूस पण पुसत चाललाय, आपला पूर्ण पुसत चाललेला आहे, पशुत्वाकडे सरकलेला आहे. तुम्हाला पहिले माणूस व्हायचा. म्हणून बहिणाबाई म्हणते, अरे माणसा माणसा कधी होशील माणूस. आणि ते माणूस झालाच नाही माणूस असं तिला वाटली. ती म्हणते माणूस कधी होशील. कसं आहे कुटुंब, मी तुम्हाला हा प्रसंग यासाठी सांगतोय, एकाच्याही घरी तर वाईट नाही. ते झाडाखाली बसलेले राम लक्ष्मण आणि सीता यांची जी अवस्था आहे, ती अवस्था एकाचीही वाईट नाही. शेतामध्ये काम करायला तुम्ही आले असाल तर झाड असेल, शिदुरी असेल, पाणी असेल, सगळी सोय असेल, झोपडी असेल, इथं तर काहीच नाही, काहीच नाही. तरी कौतुक कुठून आलं हे, कुठून आलं. थोडं लक्ष्मण आलेला असतो आणि मग सीता म्हणते, लक्ष्मण भाऊजी आमचा थोडा वाद चालू आहे, जरा मिटवा बरं, तुम्ही न्यायाधीश व्हा. लक्ष्मण म्हटलं, सांगा भाभी काय आहे. आवडलं यांचं म्हणणं आहे की वेळे चांगले, माझं म्हणणं आहे की झाड चांगलं आहे. लक्ष्मणाला चिडायला पाहिजे होतं, म्हणायला पाहिजे होतं ढेकळं चांगलं आहे. अरे उपाशी मी इतका वर्षापासून मला कोणी विचारत, कंदमुळे मी आणून तो दादा मला विचारत सुद्धा नाहीये, काही चांगलं नाही. पण तो तसा नाही म्हटला. व्यवस्थेशी मनशी नाता आहे, काढून टाका. मनस्थिती चांगली असली की परिस्थिती कशी असली तरी माणूस मात करत असतो. लक्ष्मण म्हटला, मला काय करायचं, कुणी काय चांगलं असत नाही, मला सावली मिळते ना, दोघांची सावली मला आहे. अरे कसा आहे भाऊ, मोठा भाऊ कसा आहे, भाभी कशी आहे, कुटुंब कसं आहे, तुमच्या घराला जोडून बघा, तुम्हाला सुखी राहायला काय हरकत आहे. का विष घेता, का आत्महत्या करता, असं का करता. तुम्हाला ओळखलेलं नाही, अजिबात तुम्हाला ओळखलेलं नाही. भगवान श्री चक्रधर स्वामी पुन्हा तुम्हाला ती जाणीव करून देतात की तू खूप मोठा आहे, खूप श्रीमंत आहे, खूप धाडशी आहे, खूप ताकद आहे तुझ्यामध्ये. माहित आहे मला तुझं शरीर छोट आहे, 3.5 हाताचं, 3.5 हाताच्या भिग्यामध्ये कर्माचं पीक उगवू शकतो, एवढी मोठी ताकद तुझ्यामध्ये. जमिनीमध्ये धान्य उगवलं 1 वर्ष पूर्ण, पण तुझ्या हृदयामध्ये कर्म जर उगवलं, साहित्य जर निर्माण केलं तर शेकडो वर्ष पुरत.
वाण्याला डाकू होता आलं पण शेर मिळाला तो ऋषी झाला. रामायण लिहिलं शेकडो वर्ष झाले, पीक आणखी चालू आहे. असं कर्माची पेरणी केली, व्यासाने कर्माची पेरणी केली, मिटत नाही कर्म. कोई लाख करे चतुराई कर्म का लेख मिटेनारी बाई. कर्म का लेख मिटेनारी भाई. इस दुनिया में कर्म के आगे चले ना किसी का उपाय. कागज हो तो सब कुछ होता, कर्म न बाचा जाए. इस दुनिया में कर्म के आगे चले ना किसी की चतुराई रे. कर्म का लेख मिटे नरी भाई. कोई लाख करे चतुराई, कोई लाख करे चतुराई. कर्म का लेख मिटे नरी भाई. कर्माला ज्ञानाचा अधिष्ठान. म्हणून चक्रधर स्वामी सांगतात ज्ञान म्हणजे काय, जे जैसे ते तैसे जाणीचे. हे एकदा जाणलं की गैरसमज आणि अज्ञान तुमचे निघून गेले, या गोष्टी तुमच्या. कर्म कुठलाच वाईट नाही, कर्माची अंतःप्रेरणा वाईट आहे. अंतःप्रेरणा त्याचा हेतू खराब आहे. कर्म कुठलाच खराब आहे. एका घरामध्ये चोरी झाली, चोराला बिना चावीचं त्यांनी तिजोरीचं कुलूप उघडलं. हाताने कुलूप उघडला, तिजोरी उघडली. सोनं घेतलं, गाठोड्यात टाकलं. चांदी घेतली, टाकलं. पैसा घेतला, टाकला. गाठोडा बांधला, निघणार तर घाबरटला का माणसाला जाग आली. उठला, 4 भाऊ पहिला होते, मारलं, खूप मारलं त्याला. तो पाणी पाणी मागत होता. त्याला पाणी कोण देईल? पाणी दिलं त्याला. पोलीस स्टेशनला पोहोचवलं, बंद करून टाकलं PSI त्याला. 3 दिवस निघून गेले. तिजोरीचं दार उघडलं, घरामध्ये एकच बाळ आत्ता चालायला लागलं. ते गेलं, तिजोरीची चावी हातात घेतली, मध्ये गेलं, दरवाजा ओढून घेतला, खट तरीची आवाज झाला, तिजोरी बंद झाली. ऑटोमॅटिक लॉक लागून गेलं. चावीशिवाय आता उघडणार नाही. सगळ्यांच्या लक्षात आलेली पळापळ सुरू झाली. अरे बाळ, एकच दिवा आहे, पकडून ठेवा, घाबरू नका, पकडून ठेवा. इकडचे पडदे सोडून घ्या. पडदे उडाले, शेजारचे पडदे. इकडचे पडदे काढले म्हणजे हवा कोंडत नाही. हवा कोंडत नाही, पडदे काढ. हा, 15 मिनिटं राहिले फक्त. आता तुम्ही सांगितलेले 15 मिनिटं तो बोनस देतो. घरामध्ये एकच दिवा आहे, हा एकटाच मुलगा, हा मेला तर आपली वेळ संपेल. सगळ्या चिंताग्रस्त झाले, धावपळ करायला लागले. तिजोरीला उघडायचं कसं? मुलगा गुदमारून मरल. खाटेवर बसलेली म्हातारी होती आजी. केस पांढरे झाले, तोंडात दात नव्हता, डोळे खिलकेले झाले होते, मुंडी अशी हालत होती. म्हटलं अरे परवा कोणीतरी बिना चावीची ती तिजोरी ओढली होती ना? हो, चोराने ओढली होती. चोराने. पळा, चला पोलीस स्टेशनला गेले. PSI आले, म्हटले साहेब आम्हाला एका चोराची मदत पाहिजे. PSI म्हणजे जगामध्ये तर असं माणूसच ते सापडला, चोराची मदत पाहिजे. काय झालं मी त्याला सगळे हकीकत सांगितली. PSI स्वतः चोराला घेऊन आले. त्याला सांगितलं, हात जोडले त्याला, तिजोरी उघड रे बाबा. ज्या हाताने त्याला मारलं होतं तेच हात जोडून त्याला प्रार्थना करायला लागली, तिजोरी उघड. त्यांनी आपल्या हस्तकौशल्याने तिजोरी उघडली. मुलाला बाहेर काढलं. बेशुद्ध पडता पडता वाचला मुलगा. आता त्याला हवा मिळाली, थोडासा शुद्धीवर आला. थोडा वेळ नसता आला ना, मेला होता मुलगा. मुलगा वाचवला. कुणी? चोराने.
सगळे भाऊ त्याला विचारतात काय घेतो, थम्सअप घेतो का पेप्सी घेतो, चहा घेतो, कॉफी घेतो का काय सरबत घेतो, काय घेतो सांग. चोर म्हटला तुम्ही तुम्हाला पाणी देत नव्हते त्यावेळेला, फक्त मारत होते. आता काय विचारताय थम्सअप, त्यावेळेस विचारलं असत. याच्यात फरक काहीच नाहीये. तिजोरी तीच, चोर तोच, त्याची ओढण्याची कला तीच. पण एका वेळेला त्याला मारला आणि दुसऱ्या वेळेला त्याचं कौतुक का, कशामुळं? तिजोरी ओढण्याची प्रक्रिया ती होती, पण हेतू वेगळा होता. मार मिळाला तो हेतूचा मार मिळाला, बक्षीस मिळालं ते हेतूचं बक्षीस मिळालं. जागे बदलले, घर ते, खोली ते, सगळं सगळं तेच. बदलतोय तो परिणामामध्ये, आणि परिणामातला बदल तुमच्या आरंभामध्ये आहे. तो तुमच्या आरंभामध्ये अशी एखादी कृती तुमच्याकडून होणं महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला काही करायचं नाही, फक्त तुम्हाला व्हायचं आहे. प्रश्न आहे की तुम्हाला फक्त व्हायचं. तुम्हाला काहीही होता येतं. ही सूचना ज्ञानेश्वरीत केलेली आहे. ही सूचना समर्थ रामदासांनी केली. धन्य धन्य हा नरदेह येथील पर्वता पाहू, जो जे वांछील तो ते लाहू प्राणीला. काय भूत बोली आहे. मी सांप्रदायिक बोलत नाही. मी महानुभाव संप्रदायाचा आहे. मूळ अधिष्ठान माझ्या बोलण्याला महानुभाव संप्रदायाचं असतं. कधी अगोदर येतं आणि कधी नंतर येतं. पण इतर लोकांचे संदर्भ घेऊन मला यासाठी बोलायचं आहे की चक्रधर स्वामींनी जे विचार सांगितले महानुभावांपुरते मर्यादित सांगितलेले. सगळ्या जगाला स्वामींचे विचार सांगितले. स्वामींना मूर्ती पकडण्याचा प्रयत्न आम्ही केला तर चूक आहे. तुमची मूठ लहान आहे, त्यांना तुम्ही लहानता करताय. सोळा मोकळं ठेवा चक्रधर स्वामींना. चक्रधर स्वामी सगळ्यांचे आहेत. आणि म्हणून समर्थ रामदास असो की ज्ञानेश्वर ही नंतरची माणसं, पण यांनी चक्रधर स्वामींच्या विचाराला पूर्ण भाष्य लिहिलेलं आहे. संदर्भ मी त्यासाठी घेतोय. चक्रधर स्वामींच्या विचाराचं जे स्फुल्लिंग आहे त्याच्यावर विस्तार करणारी ही माणसं आहेत. समर्थ रामदासांची ओवी. धन्य धन्य हा नरदेह. तुमचं कौतुक केलं. तुमचं शरीर सुंदर आहे. आम्हालाच कळलं नाही आमचं शरीर सुंदर आहे. नाही कळलं आम्हाला. सांगितलं त्यांनी. कळलं असतं तर आमच्या शरीरावर आम्ही अन्याय नसते केले. आमच्या पोटाचा आम्ही उकिरडा बनवला नसता. आमच्या पोटाचं आम्ही स्मशान नसतं बनवलं. अरे स्मशान म्हणजे काय? तुमची जिथं हाडं पडली तिथं स्मशान. तुम्ही कोंबड्या भाकऱ्यांच्या हाडं तुमच्या पोटात टाकता. स्मशान नाही तर काय? हे तर स्मशानच आहे. आम्ही नसतं पोटाचं स्मशान केलं. आम्ही पोटाचा गाभारा केला असता मंदिरचा. आम्ही डोक्याचा खोका नसतं केलं. डोक्याचा कळस केला असता चमकदार. ज्ञानेश्वर महाराजांच्या डोक्याचा कळस आहे. 700 वर्ष झाले चमकतोय तो कळस. आणखी आम्ही डोक्याचा कळस केला. करायला पाहिजे. तेजस्वी बनायला तुला व्हायचंय का? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तुला व्हायचं काय? शरीर कसं आहे तुझं? सुंदर आहे. देह देवाचे देऊ. पण त्या देवाच्या देवामध्ये देवत्व असेल तर देव नाही देवाऱ्यात, देव नाही देवालय, देव चोरून याने, देव चोरून याने, अशी कुणाची पुण्य देव देवाऱ्यात. आमच्या सती आहे. देऊळ आहे पण देव नाही देवाऱ्यामध्ये. एक दिव्यत्व देवाऱ्यामध्ये नाहीये. एक कर्तृत्वाची झलक आमच्या देवाऱ्यामध्ये नाहीये. आम्हाला मंदिरात नाही कळलं तर दिव्यत्व कसं कळेल आम्हाला? कसं कळेल? शरीर कुठे कळलं आम्हाला? नाही कळलं आम्हाला शरीर. अद्भुत शरीर परमेश्वराने. अरे मार्केटमध्ये तुम्ही विकत घ्यायचं ठरवलं. 1250 कोटी रुपये किंमत तुमच्या शरीराची आहे. आलं लक्षात? आज तुमच्या किडन्या फेल झाल्या. किडन्या मारताय तुम्ही. किडन्याची किंमत लक्षात आली. 3 लाख रुपये 2 किडन्याची किंमत. तुमच्या धमन्याची किंमत, तुमच्या रक्ताची किंमत, तुमच्या हाडाची किंमत. फ्रॅक्चर झाल्यानंतर ते बसवायला पैसे किती लागतात? अरे दात बसवायचा 3000 रुपये का दाताची किंमत. माझा एक मित्र मुंबईला नाक तुटला. त्याचा पूर्ण बसवलं त्याला प्लास्टिकचं. भेटायला गेलो. अरे म्हटलं नाक तुटलं. मला चुकीचं समजलं. तुझं नाक आहे? तो म्हणे आहे प्लास्टिकचं आहे. तुटलं खरं आहे प्लास्टिकचं आहे.
नंतर त्याच्या नाकावर 2 माशा बसल्या. त्याला म्हटलं माशा हाण ना तू. नाक केवढ्याचं आहे तुम्हाला? 3 लाख रुपयाचं. म्हटलं माशा आणणार त्याच्यावरती, माशी बसलेली कळत नाही. देवानी तुम्हाला नाक असं दिलं की अरे बारीक किडा झाला तरी कळतं. बसले बसता तुम्ही असं डोकं खाजवता, कळतं तुमच्या शरीराला इथं काहीतरी बरोबर होत आहे. तुम्हाला कळतं तुम्हाला लघुशंका आली, कळतं आणि तुम्ही इथंच गाडी खराब केलीस. कळतं तुम्हाला कळण्याची किंमत काय या कळण्याची किंमत. तुमचं कळणं बंद करावं लागतं तर डॉक्टर ऑपरेशन करतो. तुमच्या कळण्याची किंमत काय? अद्भुत आहे शरीर, अद्भुत. लक्षात नाही आपल्या, अद्भुत आहे. अरे एवढीशी आई 5-6 फूट उंच असलेली, 1-1.5 फूट रुंद असलेली, कसाही कारखाना तिच्या हृदयामध्ये. बाळ जन्माला येतं, आई गरोदर राहिलेली असते. बाळ जन्माला येतं, वर्ष वाढत जातात, बाळाचा जन्म होतो आणि पाळणा फुटतो. कुणी ठरवलंय? तुम्ही तर रेल्वे स्टेशनला, तुम्ही तर एसटी स्टँडला बोर्ड लावलेले. तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये मिटिंग घेऊन ठरवलं पाणी इतक्या वाजता सोड म्हणून नौकराला सांगितलं. वेळेच्या वेळेला गाडी येत नाही, वेळेच्या वेळेला विमान येत नाही, मागे पुढे वेळा होतात. ही वेळ कोणी फिक्स केली? इथले कामगार कोण असतील? बाळाची दुधाची गरज संपली की आईचं स्तनाचं दूध संपला, कोणी ठरवलं असेल? कसा अद्भुत आहे. एवढूशा शरीरामध्ये दुधाची बी बसता, एवढूशा शरीरामध्ये संडास एका बाजूला, लघवीचे टाके एका बाजूला, अन्नधान्याचं एका बाजूला. हे कसं केलेलं असेल? रक्त परत पाण्यात मिसळतं, परत सुद्धा होऊन येतं. अरे हे किती अद्भुत आहे. एवढूच माझं डोकं, तुमचं डोकं कसं कळलं असेल? बाबांनी मला तारीख दिली कशी माझ्या लक्षात आहे. बिजेगाव पासून जवळगाव, बळेगाव हे कसं माझ्या लक्षात आहे. बरोबर मी कसा कार्यक्रमापर्यंत पोहोचलो. 2 महिन्यापूर्वी दिलेली तारीख माझ्या डोक्यात राहिली कशी? एवढूच्या डोक्यामध्ये कसं सगळं लक्ष आहे. मोदीचं काय चाललेलं आहे, राहुल गांधी काय करतोय, कुठं सभा चालू आहे, कोणते जिल्हे कुठे आहेत, एवढूच्या डोक्यामध्ये. तुम्हाला चमत्कार वाटला मोबाईलचा? एवढूच्या मोबाईल मध्ये इतक्या सगळ्या वस्तू आहे, पण तो मोबाईल या डोक्याने तयार केला, तो टीव्ही या डोक्याने तयार केला, ते विमान या डोक्याने तयार केलं. तेवढी मोठी क्षमता आहे. विसरलास कसं तू? एवढी मोठी क्षमता. हे अर्थाच नाही, विमान पहिलंच आहे, पहिलेच विमान. 150 वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये एक नकाशा सापडला, पृथ्वीचा नकाशा. त्या नकाशात अमेरिका आहे. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. खोटा आहे सगळा. 150 वर्षापूर्वी शोध लागलाय. पृथ्वीचा फोटो कसा काढला असेल? बाजूला झाल्याशिवाय काढता येत नाही. त्यावेळेस विमान होतं, तुम्हाला मान्य करावं लागेल. पृथ्वीपासून बाजूला जाऊन चित्र काढलेलं आहे. ऑपरेशन होत होते. सुश्रुत नावाचा ऋषी ऑपरेशन करत होता, ऑपरेशन करत होता. ही विद्या होती, हिंदुस्थानमध्ये होती. गोमूत्राचं महत्व चुकीचं नाही आहे. हादराला माझा कार्यक्रम होता, मला माझं पोट गच्च झालं. 1 ग्लास गोमूत्र घेतलं, 15 मिनिटात कोठा साफ झाला. हातापायाला गोळे नाही, काही नाही, फ्रेश झालं. 15 मिनिटांमध्ये फ्रेश झालं. गोमूत्राचं महत्व लोक सांगत होते. वेड्यात काढताय तुम्ही, जुन्या गोष्टी वेड्यात काढताय, बाहेरचं ऐकून तुम्ही वेड्यात काढताय. अरे तुम्हाला विचलित करतायत हे लोक. या लोकांनी तुमच्यावर हल्ला करण्यासाठी पहिले तुमच्या संस्कृतीवर हल्ला केला. माणसाला डायरेक्ट मारत नसतात, त्याची परंपरा खंडित करत असतात. इंग्रज आले, त्यांनी तुमच्या घरातला फोटो पाहिला कृष्णाचा, महाभारताचा फोटो पाहिला, म्हटला महाभारत घरात ठेवू नका, वाचू नका, भांडण होतात. महाभारत तुमच्या घरातून बाजूला केलं, परका केला, तुमच्या पंख छाटले. भारतीय संस्कृतीचे मूलद्रव्य असलेले ग्रंथ तुमच्यापासून बाजूला केले. तुम्हाला वेड्यामध्ये काढलं. ख्रिश्चन तुमच्या डोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला. हिंदू धर्माचा आदर्श अगोदर खलास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ही तुमची परंपरा ज्वलंत परंपरा आहे, लक्षात ठेवा. अद्भुत परंपरा आहे. धन्य धन्य हा नरदेह. पहिल्यांदा माणसाला सांगतात, दुसरं सांगण्याच्या अगोदर तूच तुला ओळख. श्रेष्ठ आहेस तू, श्रेष्ठ आहे. ओळख तू तुला. अरुणिमा नावाची मुलगी एव्हरेस्ट शिखर चढून गेली मागच्या महिन्यामध्ये. अपंग आहे ती, अपंग आहे. अपंग झालेल्या माणसांनो खचून जाऊ नका. ज्याला पाय आहे त्याला लाज वाटली पाहिजे की दोन्ही पाय लंगडे असलेली मुलगी एव्हरेस्ट शिखर चढून जाते. तरुण मुलगी. एक विदेशी महिला 62 वर्षाची
52 घंटे समुद्रामध्ये पोहली. हेवा करू नका, जळू नका, पण तुमची जागृत शक्ती तुम्ही जागी करणं, सुप्त शक्तीला जागृत करायचं तुम्ही काम करा. धन्य धन्य हा नरदेह, येथील अपूर्वता अपूर्व आहे, अपूर्व. हाच तर डॉक्टर होतो, हाच तर वकील होतो, हाच तर इंजिनियर होतो, हाच तर शेतकरी होतो, हाच तर हे होतो, हाच तर सगळं होतो. एकच माणूस सगळं होतो की नाही? सगळं होतो एकच माणूस. सगळं व्हा, लाचार होऊ नका. तुम्ही तुमची किंमत ओळखली, तुम्ही लाचार नाही होणार. नेहमी दृष्टांत सांगतो, आजही सांगतो. 25 वर्षानंतर एका माणसाचा मित्र त्याच्या भेटीला आला. भेटीला आल्यानंतर तो अंगणामध्ये दिसल्याबरोबर मालक कुठला पळत गेला, कडकडून मिठी मारली. माझा मित्र, माझ्या दोस्ता, इतक्या वर्षानंतर सोन्याचं पान उडत राहिला माझ्या दोस्ता, कडकडून मिठी मार. बायकोला आनंद झाला, मुलांना आनंद झाला. मुलांना पप्पाचे दोस्त आले, पप्पाचे दोस्त आले, काय आनंद झाला. काही ती मिठी, अद्भुत मिठी. 1 दिवस राहिला, 2 दिवस राहिला, 3 दिवस राहिला. पाहुण्याने किती दिवस राहायचे काही ठरलेलं असतं. 15 दिवस मुक्काम, घरचे कंटाळून गेले, प्रेम पातळ होत गेलं. तो क्षण त्यांनी सांभाळायला पाहिजे. पटकन निघून गेला तर प्रेम काय राहिलं. 1 महिना होऊन गेला, घरचे वैतागले, बायको वैतागली, पोरं वैतागले. बरं राहिलं तर तसं नाही, टीव्ही सारखा चालूच, खायला गोडधोड. बायको तो वैतागून गेली. बायकोने मग त्याला बिना दुधाचा चहा द्यायला सुरुवात केली, बिना तेलाची चटणी दिली. तो म्हणजे बाई काही दे, मी काही जात नाही, तू मस्त मजेत राहत होता. नवराही कंटाळा, काय करू म्हणा, ह्या मित्राने मला फसवलं. आला तर जायलाच तयार. पाहुणा इतके दिवस राहत नाही. पुणे मुंबईला तुम्ही जाल ना, अगोदर फोन करा. ते घरी असून सांगतात की बाहेर गावी आम्ही. अगोदर विचारतो तुम्ही कधी येणार. मी 2-4 दिवसामध्ये येतो. ते म्हणतात मी काश्मीरकडे, मला 15 दिवस लागतील. माणसं टाळतात. 1 दिवशी नवरा बायकोने ठरवलं की म्हटलं नाटक करा, काहीतरी मेलेला पळवा तुम्ही. नाटक केलं. नवरा आला शेतातून, बायकोला शिवाय द्यायला लागला. शिवाय देत देत मागच्या खोलीत गेला. नालायक तू, ती म्हणे तुम्ही, डोकुरी तू म्हणजे तुम्ही, बैल तू म्हणजे तुम्ही. भांडण सुरू झालं. नवऱ्याने मारायला सुरुवात केली, बायकोने रडायला सुरुवात केली. एकच बरं होतं, नवरा ज्वारीच्या पोत्यावर मारत होता, बायको रडत होती. हा जेवायला बसला होता, पाहुण्या फुकट्या जेवायला बसला. यांची मारामारी चालू असताना ना दुर्डीतली अर्धी भाकर घेतली, चुरली. म्हटलं नवरा बायकोचं चालतच कुठे, आपल्याला काय करायचं त्याच्यावर. परत जेवायला जेवण झालं, हात धुतले, फिरून येऊ म्हटला. गेला चक्कर मारायला बाहेर. नवरा बायकोने खिडकीतून बघितलं, म्हटले मेला गेला, आता येणार नाही. आपलं नाटक कुठलं म्हटलं. खूप चांगलं नाटक झालं. आनंदाच्या भरामध्ये नवरा बायकोला म्हणतो, बघ तुला मी मारल्यासारखे केलं, पण लागू काही दिलं नाही. नवरी म्हणते, मी रडल्यासारखं केलं, पण रडले काही नाही. मी हिरोईन झाले असते, चित्रपटात गेले असते. अशा तऱ्हेने दोघांचं कौतुक चालतं. नवरा म्हणतो मी मारल्यासारखं केलं, मारलं नाही. बायको म्हणते मी रडल्यासारखं केलं, पण रडले नाही. तेवढ्या तो हजर झाला. तो म्हणजे मी गेल्यासारखं केलं, पण गेलो नाही. हे लाचारीचं जीवन. केवढी मोठी लाचारी जीवनामध्ये. तुझी किंमत तुला वाढवता येते. प्रचंड ताकद आहे तुझ्यामध्ये, प्रचंड ताकद आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मला बामेराज बाबांनी या ठिकाणी माझा मूळ तुम्हाला माहिती आहे. बामेराज बाबांनी या ठिकाणी कार्यक्रमासाठी पाचारण